नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्टँडर्ड 8चा चॅप्टर नंबर 6चा प्रॅक्टिस सेट 6.2 बघणार आहोत। त्यातला फर्स्ट क्वेश्चन आहे फॅक्टराइज। त्यातला फर्स्ट आहे x³ + 64y³। तर आपल्याला आता ह्या एक्झाम्पलसाठी हा फॉर्म्युला यूज करायचा आहे। a³ + b³ = in bracket a + b सेकंड ब्रॅकेट a² - ab + b²। तर मग चला आपण एक्झाम्पल सॉल्व करून घेऊया। आता इथे हा 64 हा कसला क्यूब येतो आधी आपण ते बघूया। x³ + 64y³। ठीक आहे, तर मग आपण आता हे लिहून घेतलं आहे। तर आता 4चा जर क्यूब केला, 4 वर 1 जा 4, 4 4 जार 16 आणि 16 4 जार 64 येतात। ठीक आहे, तर मग अशा पद्धतीने ते फॅक्टर करून घेऊया। x³ + 4y³ = x + 4y सेकंड ब्रॅकेट x² - x * 4y + y²। ठीक आहे, आपण आधी हे त्याचे हे करून घेतलं आहे, फॅक्टर घेतला आहे। 4 4 जार 16, 16 4 जार 64 येतात। मग आपण याला या फॉर्म्युल्याप्रमाणे मांडून घेतलं आहे, a + b a² - a * b + b²। ठीक आहे, अशा पद्धतीने आपण याला मांडून घेतलं आहे। तर आता आपण पुढे त्याचे फॅक्टर घेऊया। x + 4y and सेकंड ब्रॅकेट x² - 4xy + 4चा स्क्वेअर येतो 16y²। तर हे त्याचं फायनल आन्सर असणार आहे। ठीक आहे, तर मग समजलं। आता सेकंड एक्झाम्पल बघूया। 125p³ + q³। तर आपण आता 125 हा कसला क्यूब येतो आधी ते फाइंड आउट करून घेऊ आणि मग त्याला या फॉर्ममध्ये घेऊन आणि मग ते फॉर्म्युल्याप्रमाणे आपण ते मांडून घेऊया। ठीक आहे, आता 5 1 जा 5 5 5 जार 25 आणि 25 जार 125 म्हणजे 5चा क्यूब हा 125 येतो। तर मग आता आपण इथे घेऊया 5p³ + a³ = इथे येईल 5p + q³ हा क्यू आहे। ठीक आहे, पुढे मांडून घेऊया त्याला आता 5p² - 5p * q + q² येईल इथे। ठीक आहे, तर मग आता आपण हे सॉल्व करून घेऊया। इथे क्यूब नाही येतं, इथे येईल 5p + q सेकंड ब्रॅकेटमध्ये येतो 5चा स्क्वेअर येतो इथे 25p² - 5 * p * q + q²। तर हे त्याचं फायनल आन्सर असणार आहे। ठीक आहे, तर मग थर्ड नंबरचं एक्झाम्पल बघूया। 125k³ + 27m³ आहे। तर मग आता आपण त्याचे क्यूब रूट घेणार आहोत। तर त्याचा क्यूब 125चा क्यूब येतो 5k² 5k³ + 27चा येतो 3। ठीक आहे, तर मग आता पुढे ते आपण या फॉर्म्युल्याप्रमाणे मांडून घेऊया। 5 ते फक्त 3 येईल। ओके, 5k + 3m सेकंड ब्रॅकेट 5k² - 5k * 3m * 3m²। ठीक आहे, bचा स्क्वेअर येतो। मग इथे येईल आपला आन्सर 5k + 3m हे ॲज इट इज येईल। आता 5चा स्क्वेअर येतो 25k² - 5 3 जा 15 15 * km + 3 3 जा 9m²। हे त्याचं आन्सर असणार आहे। ठीक आहे, तर मग आलं लक्षात। 432m³।
ठीक आहे, तर मग हा आपला फॉर्म्युला आहे. आता आपण आधी याचा क्यूब काढून घेऊया. तर मग इथे येईल 2L क्यूब, 2 हा आपण बाहेर काढला, प्लस 216M क्यूब. ठीक आहे. आता 216 हा जो आहे हा 6चा क्यूब येतो आणि त्याने 2ला मल्टिप्लाय केला तर मग आपला आन्सर येतं 432 येतं. ठीक आहे, म्हणून इथे आपण 6चा क्यूब घेतलेला आहे. ठीक आहे, तर मग इथे येईल आता 2 इंटू L क्यूब प्लस 6M क्यूब येईल. इन ब्रॅकेट. आता आपल्याला ह्या फॉर्म्युल्याप्रमाणे ते सॉल्व करून घ्यायचं आहे. ठीक आहे, आता इथे 2L क्यूब प्लस 6M क्यूब. आता आपल्याला इथे हेअर टेकिंग L घेतला आहे, B इज 6M. आता फॉर्म्युल्याप्रमाणे घेऊया आपण 2 इंटू L क्यूब प्लस 6M क्यूब इक्वल्स टू 2 इंटू L इंटू 6M L प्लस इकडे सेकंड ब्रॅकेटमध्ये येईल L स्क्वेअर मायनस L इंटू 6M प्लस 6M स्क्वेअर येईल. ठीक आहे, तर मग आपलं फायनल आन्सर येईल 2 इथे L प्लस 6M सेकंड ब्रॅकेट येईल L स्क्वेअर मायनस 6LM आणि येईल 6 36M स्क्वेअर. हे त्याचं आन्सर असणार आहे फायनल. त्याचे फॅक्टर्स पण आहेत. ठीक आहे, तर मग आले लक्षात. ठीक आहे, 5th नंबरचं एक्झाम्पल आहे 24A क्यूब प्लस 81B क्यूब. आता हे कसले क्यूब आहेत का, तर नाही आहेत हे कसले क्यूब. तर पण याचा मल्टिपल फॅक्टर येतो 3, म्हणजे 3च्या टेबलमध्ये 24 येतो आणि 81ला पण 3ने डिवाइड होतं. तर ते कसं बघणार आहे आपण, ह्या 2 डिजिट ज्या आहेत त्याची प्लस करायची. जर त्या प्लसला 3ने डिवाइड होईल तर मग ह्या संख्येलाही 3ने डिवाइड होऊ शकतो. 8 + 1 केल्यावर 9 येतो. 3 9 येतो, म्हणजे 8ने 9ला डिवाइड 3ने 9ला डिवाइड होतं, म्हणून 81ला 3ने डिवाइड होईल. तर मग हा आपण काय करणार आहोत, आता इथे 3 हा त्याचा मल्टिपल फॅक्टर घेणार आहोत, म्हणून हा इथे 3 घेऊन आपण हे कॉमन काढून घेतला. 8A क्यूब प्लस 27B क्यूब. आता 3 8 जा 24A क्यूब येईल आणि 3 27 जा 81B क्यूब येईल. ठीक आहे, तर मग आता इथे 3 इंटू 2A क्यूब प्लस आता हा 2चा क्यूब येतो आणि 27 हा 3चा क्यूब येतो, म्हणून आपण अजून त्याचे फॅक्टर्स घेऊन घेतले. ठीक आहे, तर मग इथे परत 3 इंटू 2A प्लस 3B. आता आपण हे फॉर्म्युल्यात ॲड करून हे फॉर्म्युल्याप्रमाणे मांडून घेऊया. A प्लस B म्हणजे हा A आहे आणि हा B आहे. 2A प्लस 3B सेकंड ब्रॅकेट येईल इथे 2A स्क्वेअर मायनस 2A इंटू 3B प्लस 3B स्क्वेअर. ठीक आहे, तर मग इथे 3B स्क्वेअर येतो. आता इथे घेऊया आपण 3 इंटू 2A प्लस 3B. इथे येईल 2चा स्क्वेअर येतो 4A स्क्वेअर मायनस 2 3 जा 6AB प्लस 9चा स्क्वेअर येतो 9B स्क्वेअर येतो. ठीक आहे, तर मग आता 3ने याला मल्टिप्लाय करून घेऊया. 2A प्लस 3B इथे येईल 4A स्क्वेअर मायनस 6AB प्लस 9B स्क्वेअर. तर हे आपलं फायनल आन्सर असणार आहे 24A क्यूब प्लस 81B क्यूब याचा. ठीक आहे, तर मग हे फायनल त्याचे फॅक्टर्स असणार आहे. आले लक्षात. ठीक आहे, आता 6 नंबरचं एक्झाम्पल बघूया आपण. y क्यूब प्लस 1/8y क्यूब. तर त्या फॉर्म्युला हा आहे आपल्याला या पद्धतीने हे सॉल्व करून घ्यायचं आहे. आता 8 हा कसला क्यूब येतो, 2चा येतो. तर मग इथे y क्यूब प्लस 1/2y ब्रॅकेट क्यूब येईल इक्वल्स टू. आता मग आता आपण ह्या फॉर्म्युल्याप्रमाणे मांडून घेऊया.
y प्लस 1/2y इथे येईल वाय स्क्वेअर मायनस y अपॉन इथे 2y येईल हा प्लस 1/y इथे 1चा स्क्वेअर 1 येतो आणि 2चा स्क्वेअर 4 येतो म्हणून 4y स्क्वेअर येतो. मग फायनल आन्सर येतं आपलं y प्लस 1/2y ब्रॅकेट वाय स्क्वेअर मायनस मग इथे काय येईल फक्त हा y कट झाला हा y कट झाला 1/2 प्लस 1/4y स्क्वेअर आलं. तर मग लक्षात हे त्याचे फॅक्टर्स आले आणि हे त्याचं फायनल आन्सर आहे. ठीक आहे, तर मग आता आपण 7 नंबरचं एक्झाम्पल बघूया. a³ प्लस 8/a³. ठीक आहे, आता हे आपण फॉर्म्युला आता इथे याचा क्यूब दिलेला आहे. आता आपल्याला फक्त याचा क्यूब घ्यायचा आहे. हे जसंच्या तसं येईल. मग इथे येईल a³ प्लस ब्रॅकेट 2/a ब्रॅकेट क्यूब 2चा क्यूब हा 8 येत असतो. मग आता आपण याला फॉर्म्युलाप्रमाणे मांडून घेऊया. a प्लस 2/a इन ब्रॅकेट a स्क्वेअर मायनस a इंटू 2/a प्लस 2/a ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, तर मग आलं लक्षात. आता याचं फायनल आन्सर येईल a³ प्लस 8/a³ इक्वल्स टू a प्लस 2a इथे येईल a स्क्वेअर मायनस मग इथे 2 कसा येईल हा a कट झाला आणि हा a कट झाला इथे उरतो 2 प्लस 2चा स्क्वेअर येतो 4 आणि अपॉन a स्क्वेअर. तर हे असणार आहे आपल्या याचं फायनल. ठीक आहे, तर मग 8 नंबरचं एक्झाम्पल बघूया. 1 प्लस क्यूब अपॉन 125. तर आता इथे आपण 125चा क्यूब घेऊया. क्यूब रूट आपण हा फॉर्म्युला लिहून घेतला आहे. इथे येईल हा 1³ प्लस इथे येईल q/125 ब्रॅकेट क्यूब हा क्यू आहे. ठीक आहे, तर मग इथे येईल 1 प्लस q/5 रेज टू a ब्रॅकेट 1 स्क्वेअर प्लस 1 इंटू q/5 प्लस इथे q/5 ब्रॅकेट स्क्वेअर येईल. ठीक आहे, आता हे आपण घेऊया. 1 प्लस q/5 ॲज इट इज येईल. इथे येईल 1चा स्क्वेअर 1 मायनस इथे 5 1 5 आणि q म्हणून इथे q/5 ॲज इट इज येतो आणि प्लस इथे q स्क्वेअर आणि 5चा स्क्वेअर येतो 25. तर हे याचं असणार आहे फायनल आन्सर. ठीक आहे, तर मग समजलं सगळ्यांना. सोपं होतं ना. असंच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. थँक्यू.